पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मावशी चला या उतरा. मी नाही उतरणार. हो घर आलो उतरा मावशी. नाही नाही घर नाही म्हणायचं बरं का. माल आहे तो माल. बरं माल आहे उतरा. ते बी माझा. बरं तुमचं चला. तू कोण आहे? मी तुमची सून आहे आप्पी. काय झालं रे? बहुतेक मावशींनी टाकली. काय बोलतोस? ह्यांना आणि काय झालं आता? काय माहित भेटलं तेव्हा याच अवस्थेत होत्या. शिर्के डुलत डुलत येत होत्या. बापरे मावशी काय पिलाय तुम्ही? पाणी 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 पिली म्हणे म्हणे पिली पाणी. अगं म्हणे अगं काय अवतार करून घेतलाय? गप्र पांट्या गप. बंट्या अगं मी रुक्मिणी आहे म्हणे. बंट्या कुठलं? ती कुठे आहे? ती कुठे आहे? ती कोण? ती तुमच्या पोटात आहे. आता जर आज जाऊन झोपा. चल बरं घरात. ते चल. सोड. अगं काय चाललंय ए, तुझं? सोड सोड म्हणत्या. ती कुठं गेली? एक मिनिट वाली कुठं गेली? ना, दिसली 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 दिसली. हा ए सून आहे तुमची पण मी विसरले नाही. हा माझ्या बंट्याला सोडून मांडवातून पळून गेली होतीस तू. हा हो म्हणे मावशी उगाच काय तर विषय काढ नका. कसला पण विषय नाही दादा. हा विषय एका आईच्या काळजाचा तुकडा व्हायचा आहे. काय अप्पे? काय चढली बिडली नाही ना यांना? अप्पे तू पळून गेली होती. का पळून गेली होती? मावशी तुम्ही उगाच मागचं सगळं काढताय. नाही नाही सांग मला तू सांग. कारण तुमचा मुलगा भ्रष्टाचारी होता आणि वा 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 वा. माझा पोरगा भ्रष्टाचारी काय आणि तुझा नवरा काय ग? त्यो काय लय धुतल्या तांदळासारखा आहे का? हा का मग ती बाई आली होती तेव्हा ग बसली होती का? थोबाड शिवलं होतं तुझं. हो मावशी ते विषय संपलाय गावात. मावशी तुम्ही आज चला बघू. एक खोटारडे बोल. भ्रष्टाचार बोल बोल बोल. अगं म्हणे काय चाललंय? मावशी कारण अर्जुनच्या विरोधातले कुठलेच पुरावे नव्हते म्हणून. आणले तर अगे सांग की सांग. पुरावं आणलं तर टाकशील का तू तुझ्या नवऱ्याला? हो मावशी बास झाला आता. अहो नाही नाही आजच्या गावाला माहितीये तो अर्जा काय येते. पण माझं लेकरूच वाईट ठरतं साधा ना कदा. मावशी तुमचा बंट्या आणि आमचा अर्जुन यात फरक आहे ना? नाही 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 काय फरक नाही. माझं लेकरू ना पशवी तरी नाही त्याच्यासारखं. पण तो अर्जुन मावशी बाद झाला आता. बस बस. उत्तर मला प्रश्नाचं उत्तर दे. उत्तर उत्तर. ए बघ आप्पे जर तुला कळालं तुझा नवरा पैसे खातो लाच घेतो तू माझ्या बंट्याला कसं टाकलं होतं जेलात. नोकरीवर काढून टाकलं त्याला. तसं तू तुझ्या अर्जाला करशील का? अगं बोल की. दातखेळ बसली का तुझी? हो करे. मला नाही विश्वास वाटत. चला
ओ मावशी जावा झोपात नीट. उगच काय तर बोल नका. ओ गप्पा तुम्ही दादा, तुम्हाला नाही माहिती या पिसनं या टिक्कूजीराव लई प्रेम हाय, लई जीव हाय. त्याच्यामुळं येळ आली ना ही बदलल बी, म्हणून सांगते हिने मला ना एका कागदावर लिहून द्यायचं, लिहून. बरं मी लिहून देते तुम्हाला, मग तर झालं. आप्पे अगं काय गरज आहे या सगळ्याची? लिहूताई थांब, लिहून देते की. अगं आप्पे पिल्यात त्या कशाला उगाच. ए गप तू. अरे तू तर नकोच म्हणणार, नकोच म्हणणार. अर्जुन थांब जरा. शिर्के वही पेन दे. आप्पे अगं कशाला यांच्या नादाला लागती, काय लिहून बिहून द्यायची काय गरज आहे. आप्पे अगं त्या शुद्धीत नाहीत, उगच कशाला काहीतरी. हा ओ, कोण शुद्धीत नाही? तुम्ही लोक सगळी शुद्धीत नाही, मी लय शुद्धीत आहे. हा मला सगळं कळालंय. हा मावशी हे घ्या. शिर्के काय लिहिलं वाचून दाखव आप्पे. मावशी हे बघा, हा. मी आत लिहून दिलंय तुम्हाला. अर्जुनवरचे आरोप जर सिद्ध झाले तर मी त्यालाही बेड्या ठोकीन. हे ठेवा तुमच्याकडे चिठ्ठी. नावाचे आहे पाणी आणि भल्यांना पाहिजे म्हणे. वा 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 वा. गप्र बनत्या. अरे काय भारी पाणी होत. यांना पहिलं पाजवा पाणी आणि जाऊन झोपवा जरा. शिर्के पण पाण्याने लय जादू केली. पिसासारखं हलकं वाटायला लागलंय मला. आता फुलपाखरासारखं उडते मी आता. बरं असू दे चल. अगं कुठे यांच्या नादाला लागते तू, कशाला लिहून बिहून दिलं तू. अर्जुन अरे ठीक आहे, दारू पिल्यात त्या. उद्या उतरली ना की सगळं विसरून जातील. आणि नाही विसरले तर. नाही विसरल्या तर नाही विसरल्या, काय फरक पडतो अर्जुन? हे सगळं खरं होणार आहे का? कशाला टेन्शन घेतोय? बस शिर्के जाते मी, तुम्ही सावकाश जावा. हे चल रे. बोला काय झालंय? काय झालंय? इथे का आलोय आपण? असंच यावंसं वाटलं, आता बरेच दिवस आलो नव्हतो ना. अर्जुन मी आधी तुझी चांगली मैत्रीण आहे आणि मग बायको, त्यामुळे तू माझ्याशी खरं बोलू शकतो. काय झालंय? आपली लाज घेणं म्हणजे काय? हे सगळं तू का विचारतोयस मला? नाही मला असंच विचारावं असं वाटलं. सांग ना, लाज घेणं म्हणजे काय? अर्जुन लाज घेणं म्हणजे कोणाचा तरी अधिकार हिरावून घेणं, कोणाचा तरी हक्क हिरावून घेणं. सगळ्यांना समान कायदा असताना आपल्या स्वार्थापोटी कोणाकडून तरी पैसे घेऊन त्याला आपल्या फेवर मध्ये करणं, आपल्या स्वार्थासाठी एखाद्याचं आयुष्याचं नुकसान करणं म्हणजे लाज घेणं. हा नाही, तुला ह्या एकाच गोष्टीची जेवढी चीड आहे ना, तेवढी दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची नाही म्हणून विचारलं. नाही
मला चीड असलीच पाहिजे अर्जुन, कारण मला भ्रष्टाचार समूळ नष्ट करायचा आहे. नाही पण कोणी चांगल्या कामासाठी लाच घेतली असेल तर? मुळात चांगल्या कामासाठी कुणी लाच कशाला घेईल? येईल ना, म्हणजे आपल्या जवळचं कोणतरी लय आजारी आहे, दवाखान्यात मरणाच्या दारात आहे, त्याला वाचवण्यासाठी लाच घेतली, किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी लाच घेतली तर? नाही, ही सगळी ना आपल्या जीवाला बरं वाटावं म्हणून दिलेली कारण आहेत, बाकी काही नाही. असं कसं म्हणतेस आप्पे तू? कुणाचा तरी जीव वाचणार आहे त्यामुळं? हेच या सगळ्या पळवाट आहेत. म्हणजे पैसे नाही म्हणून कुणाचा तरी जीव कसा काय जाऊ शकतो ना? दुसरे मार्ग आहेत की, म्हणजे कोणी कर्ज काढेल किंवा अजून दुसरं काही करेल. ह्या पळवाट कशाला आहे? असं कसं म्हणतेस तू आप्पे? आपल्या डोळ्यासमोर काहीतरी होत असताना जर माणसं... अर्जुन, तुला कळतंय का तू काय बोलतोयस? ज्या लोकांसाठी पैसे वापरलेत ना ते त्याच्या ओळखीचे आहेत, म्हणजे कुठल्याही कारणाने त्यांनी स्वतःसाठी पैसे वापरून घेतले. अर्जुन, लाच घेणं ना ही एक वृत्ती आहे, आणि ही असली सगळी कारणं देऊन ना स्वतःला आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांना फसवतोय, बाकी काही नाही. आप्पे मला ना कधी कधी वाटतं... काय काय नाही, काय बोल. तू डेंजर आहे एकदम, म्हणजे एकदम कठोर है ना? नाही, मग या बाबतीत असलंच पाहिजे की. इंटरव्ह्यूला मला प्रश्न विचारला होता, भ्रष्टाचार समूळ कसा नष्ट करशील, तेव्हा माझ्याकडे उत्तर नव्हतं अर्जुन, आणि तेव्हापासून ठरवलं होतं याचं उत्तर शोधायचं म्हणजे शोधायचं. मला आत्ता समजतंय, लाच घेणं ही एक वृत्ती आहे, आणि जर भ्रष्टाचार समूळ संपवायचा असेल ना तर ही वृत्ती संपवली पाहिजे. एका जरी माणसाची मला ही वृत्ती बदलता आली ना अर्जुन, तर मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय असं मी समज. म्हणते तयारी झाली कुठे? टेस्ट टाकला का? फ्लेक्स लावलाय, लोकांना सांगितले, नवीन नारे तयार केलेत आणि मायाला बी सांगितले फोटो काढायला. सगळं काम चोख झालं पाहिजे बरं का म्हणते. आपली सगळी तयारी चोखच असते. बरं चल येऊ का? घरी चाललो जरा. नाही, थांब, अजून एक काम आहे. बस. का काय झालं? तुझ्या आईविषयी बोलायचंय मला. काय परत चोरी बिरी केली काय? चोरी? दारू पिऊन राडा घातलाय तिने घरासमोर. काय? मग कुठून तरी पिऊन आली, त्या आप्पीची सही घेतली, अजून बरंच काय केलंय तिने. त्यात त्या आप्पी अर्जुनच्या मागा लागली ती त्या दारू आली बाई आल्यापासून. जरा थंड घ्यायला सांग तिला. थंड घ्यायला? हा, तेवढंच आहे तिच्या डोक्यात. तुझ्या अरे एवढं रान पेटलंय तर पेटू दे की, आपण कशाला विजवायचं? जळून खाक होते सगळं. मी तर म्हणतो त्या आप्पीला आपण सगळं खरं खरं सांगूनच टाकू, ते पुराव्यासहित. थांब जरा, उद्याचा कार्यक्रम होऊ दे. तो कार्यक्रम लय महत्वाचा आहे माझ्यासाठी. आणि बनते, प्रत्येक गोष्टीची वेळ असते. आता सिटी सेंटरचं काम सुरू झालंय, ते काम व्यवस्थित मार्गी लागलं मग या आप्पी अर्जुनचं खरं रूप बाहेर काढू. मग आप्पी पण आऊट आणि आरजा पण आऊट. मग सगळा गेम आपलाच. चालतंय, मी बोलतो आईशी. आणि आधी उद्याचं काम बघ. बघतो करतो मी. चल येतो. जा. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग शिर्के. इथनच विजिटिंगला निघायचं ना? अहो थांबा, नाश्ता करून घ्या की. हो मॅडम, कशाला नाश्ता? शिर्के, मी तुम्हाला काय म्हणलं होतं, इथनं नाश्ता करून निघायचंय. माझं जरा राहिले आवरायचं, बस तुम्ही तोवर. हो मॅडम, तुम्ही ये ना. हो, आणलाय मी नाश्ता, तो आवरून घे जा. आवरते. शिर्के, नाश्ता करून घ्या, मी आलेच. हे काय? मस्त, काय मस्त सुगंध आहे.
रवा खरपूस भाजलाय ना तुपामध्ये, गाईच्या दुधाचं तूप, तेही घरात कडवलेलं. पण तुम्हाला कसं कळलं? हा सगळा स्वयंपाक झालाय ना माझा घरी. आहा, साखर एकदम परफेक्ट. ज्यांनी बनवलंय ना त्यांच्या हाताला गोडी आहे खास. वरती गुलाबा पाणी पण आहे, त्यामुळे त्याचा मस्त फ्लेवर आलाय. कुणी बनवलंय? मी. पण तुम्हाला एवढं सगळं कसं काय माहिती हो? अहो मी एकटा जीव सदाशिव, त्यामुळं घरी असे प्रयोग चालू असतात. खवय्ये आहे ना मी चांगला. आणि तुमची बायको? बायकोचा शोध चालू आहे, सध्या सुखात आहे. कसं आहे ना, आमच्याकडं सांगलीत चहा बरोबर बिस्किट लागतं संग आणि शिऱ्या बरोबर लागतो बडंग. शिर्के, नवीन शेरो शायरी? नाही मॅडम, ते असंच आमच्याकडे शिऱ्या बरोबर बडंग खातात म्हणून सांगत होतो. अरे हो आत्या, शिर्के एक नंबर भडंग बनवतात हा. शिर्के, तुम्ही घरी आणून देणार होता, त्याचं काय झालं? इतका मस्त शिरा खाल्लाय, आता आणणार की पुढच्या वेळेस नक्की. निघूया का? हो. शिर्के, रोज एक नवीन टॅलेंट कळतंय मला तुमचं. नाही मॅडम, ते आपलं असं चालू निघायचं ना. चला. सातारच्या फाईल चिंचुके, चिंचुके. जैन साहेब. अरे काय झालं? वहिनीची तब्येत ठीक आहे ना? साहेब तीच तर ना. कालच्या टेस्ट झाल्या ना नीट? हा टेस्ट झाल्या, डॉक्टरांनी सांगितलंय पाणी झालंय पोटात तिच्या, त्याच्यामुळे पोट फुगलंय. अहो तिला एका कुशी वाळता पण नाही, अहो काय खाता पण नाही, काय पिता पण नाही. साहेब मला काय करावं काय कळेन असं झालंय. तू शांत हो, दर पाणी पी, पाणी पी, दर दर पाणी पी, शांत शांत. सावकाश सावकाश सावकाश. चिंचुके, तू शांत हो आधी. अहो साहेब, यामुळे माझं काम पण लक्ष नाही, पाक डोकसू फुटायला झाले. काम करायचंच नाही चिंचुके. अहो पण साहेब, पोलिसाला ड्युटी सोडून चालत नाही ना. पोलिसांना घर दार बायका पोरं काय नसतं, असती ती फक्त ड्युटी. असं काय नाही, तू आता एक काम कर, पहिला घरी जा. आता तू घरी असणं गरजेचं आहे, कळलं का? अहो पण साहेब इथं काय नाही, इथला अजिबात विचार करू नको. तू आता फक्त तुझा, वहिनींचा आणि घरचा विचार कर. हे बघ, तू घरी गेला ना, वहिनी कशा पटकेने बऱ्या होतात का नाही बघ. अहो पण साहेब, सुजयराव तुमच्या मागावर आहेत, त्यांनी काय केलं आणि तुम्हाला माझी गरज लागली तर? हे बघ चिंचुके, तिकडे वहिनी साहेब आजारी आहेत आणि ती बायको आहे तुझी. बायको पुढे दुसरी कुठली गोष्ट मॅटर नाही करत. आणि राहिला विषय सुजाचा, त्याला अक्कल शिकवायची एक बेस्ट आयडिया माझ्या डोक्यात. साहेब कोणती हो? चिंचुके यार, जा ना बाबा आता घरी. अहो साहेब तुम्ही सांगा, नाहीतर तोच भोंगा टॉक्सात माझ्या गोळ्यात राहील नुसता. हे बघ चिंचुके, तुझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे? सिटी सेंटर. आणि सिटी सेंटरच्या कामात एक जरी चूक सापडली ना, तरी आपली त्या कामावर स्टे आणणार. या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन करून आहे ना, मस्त गेम फिरवणार आहे. अहो पण साहेब, त्यामुळे सुजय सगळं वहिनींना सांगाल की? ते उलट माझ्या नादालाच लागणार नाही. तू पहिले एक काम कर, घरी जा, वहिनींची काळजी घे. आणि काय लागलं तर पहिला फोन मला करायचा. पैसे लागले, पहिला फोन साहेबाला आला पाहिजे, कळलं का? काळजी घ्यायची वहिनींची. हा साहेब, येऊ ग मी. तुम्हाला निमंत्रण द्यायला आलोय. सिटी सेंटरचं काम सुरू होते उद्यापासून मॅडम. आमदार म्हणून माझं पहिलंच काम, तेही एवढं मोठं. पण मॅडम, तुमच्या सहीशिवाय हे काम शक्यच नव्हतं, बिलकुल शक्य नव्हतं. म्हणून मी स्वतः आलोय पत्रिका घेऊन. त्यामुळे तुम्ही याच. आपण असं एकत्र काम केलं ना, तरच जनता सुखी होणार. चला येतो. या. शिर्के, काय चाललंय हे?
त्या गरीब लोकांना रस्त्यावर आणून तिथे हा प्रोजेक्ट उभारणार आहोत का आपण? मला नाही पटत हे. मॅडम आता आपण करणार तरी काय? तेच सांगते शिर्के, हे काम चूक असणार, त्यातला एकही नियम मोडलेला नसेल असं असूच शकत. मला एक नियम मोडलेला कळू द्या, नाही त्या कामावर स्टे आणला ना तर बघा मी शोधतो नक्की मॅडम. शोधाच, आणि शोधलंच पाहिजे शिर्के. बाद झाला आता.